सध्या अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. गेल्या अनेक 10 ते 12 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे आणि ज्याचे परिणाम जे आहेत ते इंधन, गॅस असेल, गोल्ड असेल यावर होताना पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे सर्वाधिक फटका जो आहे या सगळ्याचा बघायला गेलं तर स्टॉक मार्केट जे आहे, आपला शेअर बाजार जो आहे त्याच्यावर देखील पाहायला मिळतोय. कारण की अनेक लाखो लोकांचे जे इंधन असेल, गॅस असेल, गोल्ड असेल यामध्ये स्टॉकमध्ये जे असतात ते इन्व्हेस्टमेंट केलेली असते. मात्र जेव्हापासून हे युद्ध सुरू झालेलं आहे, इंधन असेल, गॅस असेल यांचा तुटवडा निर्माण व्हायला लागला तेव्हापासून हे जे शेअर मार्केट आहे ते कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आता आपल्यासोबत गुंतवणूक सल्लागार संजय कोटकर सर आहेत. सर, काय सांगाल? सुरुवातीलाच ही युद्धजन्य परिस्थिती आहे, 10 ते 12 दिवसांपासून युद्ध चालू आहे. सध्या शेअर मार्केट किंवा शेअर बाजाराची काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती अशी आहे की आता आपला सेन्सेक्स लेवल 86,000पर्यंत गेला होता. तो 79,000च्या लेवलला आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता की मॅक्झिमम इरोजन जे झालेलं आहे आपल्या इंडियन मार्केटमध्ये 270 लाख कोटीचं नुकसान होतं आहे. ॲक्च्युली ते नोशनल नुकसान आहे, पण ते भरून पण निघणार. आत्तापर्यंत आपण जर बघितलं ना 3-4 वेळा इंडियन इंडस्ट्रीमध्ये आपल्या ह्याच्यात सेन्सेक्स पडलेला आहे. कोरोना काळात पण पडला होता, त्याच्या आधी 2008लाही लेमन ब्रदर्सचं झालं होतं. सेम वे ही मी समजतो की ही अपॉर्च्युनिटी समजली पाहिजे इंडियन मार्केटने. ह्या काळामध्ये पैसे टाकले पाहिजे असतात. तर माझ्या इन्व्हेस्टरला मला असं सांगायचं आहे की ह्या काळामध्ये गडबडून न जाता तुम्ही ॲडिशनल पैसे पंप करा. म्हणजे तुम्हाला त्याचा परतावा जो 3 वर्ष 4 वर्ष लागतात तो 1 वर्षातच रिकवर होऊ शकतो. इंडिव्हिज्युअल पद्धतीने बघितलं तर आता गॅस हे आपण 80% इम्पोर्टच करतो. गॅस झालं, क्रूड ऑइल घेतो. त्याच्यामुळे आत त्या खाडीमध्ये जे काही युद्ध चालू आहे त्याच्यामुळे इम्पोर्ट होणंच बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे याचे टेम्पररी हे लॉसेस आहेत, पण हे जास्त काळ टिकणार नाही. 1.5-2 महिन्यापेक्षा वरती जाऊ शकत नाही. दोघं देशांना, अमेरिका झालं, इस्रायल झालं किंवा इराण झालं, तर वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये जर ओव्हरऑल बघितलं तर हे जास्त काळ कोणालाच परवडणारं नाही आहे. जसं आपलं सिंदूर केलं आपण, तर पाकिस्तानने स्वतःहूनच माघार घेतली 3 ते 4 दिवसात. त्याचप्रमाणे इस्रायल, इराण हा सुद्धा असंच असणार आहे की जास्त काळ कोणीच पुल ऑन करू शकत नाही. त्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही आहे. आपण ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे पैसे टाकून. अशा वेळी इंधन, गॅस आणि गोल्ड हे जे आहे ते सध्या सोने की चिडिया म्हटलं जातं. कारण की त्याचे प्राइजेस नेहमीच वाढत असतात. सोनं तर आता 1.5 लाखच्या पार गेलं असतं. आता ते अचानकच 1 लाखपर्यंत आलं होतं मध्यंतरी. बरेच इन्व्हेस्टर, आपल्या भारतात खास करून सोन्याला खूप भाव दिला जातो. तर त्या इन्व्हेस्टर्स आता नुकसानमध्ये आहेत. म्हणजे ते कसे याच्यातून बाहेर निघतील बरं? हां, पहिली गोष्ट काय झालं आहे, ज्यावेळेस कुठलीही गोष्ट अशी एकदम राईज होते आणि परत कमी होते, अशा काळामध्ये आपण शांत बसणं हे माझ्या दृष्टीने बरं आहे. आपण काय करतो, जिकडे म्हणजे ती मेंढी पॉलिसी झाली एक प्रकारे की सर्व तिकडे पळतात तिकडे जा. गोल्ड जे आहे ना, हे पूर्वीपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण ज्यावेळेस बघतो की प्रत्येक धनतेरस घ्या, कुठलाही मुहूर्त घ्या, आपण 1 ग्रॅम 10 ग्रॅम सोनं घेत होतो. त्यावेळेस सोन्याचा रेट कमी होता. आज काय झालं आहे, सर्व जगातले सर्व देश US डॉलरला बायपास करत आहेत. त्याच्यामुळे त्याला हेज करण्यासाठी गोल्ड इज ओनली वन ऑप्शन टू वर्ल्ड फॉर हेजिंग द US डॉलर. त्याच्यामुळे सर्व देश, सेंट्रल गव्हर्नमेंटच सर्व देशांचे सोनं विकत घ्यायला लागले, म्हणून सोन्याचे भाव वाढले होते. तर ही टेम्पररी फेज होती, कारण US डॉलरवर डिपेंडंट राहायचं नव्हतं म्हणून. तर आता हे युद्ध चालू झाल्यामुळे ही परिस्थिती सेम पद्धतीची आलेली आहे. ज्यावेळेस इक्विटी मार्केट पडतं त्यावेळेस डेट मार्केट वाढतं, म्हणजे गोल्ड आणि रिअल इस्टेट चालतं. पण ह्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, गोल्ड म्हणजे 4,200पासून मी बघतोय 10 ग्रॅमला, आज तो 1.5 लाखावर गेलेला आहे. तर ही टेम्पररी फेज आहे. याच्यामध्ये ज्यांनी हायर याला टाकलेलं आहे तर प्रत्येक ड्रॉपला परत त्यांनी ॲडिशनल पैसे टाकले पाहिजे आणि ॲव्हरेज केला पाहिजे, हा मी सल्ला देईल. घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. मला जे आठवतं आहे, माझ्या आजींच्या काळात 150 रुपये तोळा सोनं होतं 10 ग्रॅमचं. आज ते 1.5 लाख झालेलं आहे. म्हणजे वस्तू, एरिया सर्व सेम आहे, पण पैशाचं डिव्हॅल्युएशन झालेलं आहे.
सध्या भारतातलं मार्केट जे आहे त्याच्यात पुणे एक घेऊयात आपण, तर पुण्यात काय अशी सध्या परिस्थिती आहे बरं या सगळ्या संदर्भात? पुण्यामध्ये उलट मी सांगेल, पुण्यामध्ये रिअल इस्टेट मार्केट इतकं जोरात चाललेलं आहे की मागच्या वर्षी 50,000 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी गोळा झालेली आहे रिअल इस्टेटमधून. म्हणजे ते स्टॅम्प अँड ड्युटीचं जे रेकॉर्ड्स येतात की पुण्यामध्ये इकॉनॉमी खूप छान आहे, लोक घाबरण्याचं काही कारण नाही आहे. आपली सेल्फ कन्झ्युमिंग इकॉनॉमी असल्यामुळे पुण्यात IT इंडस्ट्री, एज्युकेशन इंडस्ट्री आहे आणि आपण आता एक्सपोर्ट करायला लागलेलो आहे. डिफेन्समध्ये तुम्ही बघितलं, सिंदूरनंतर आपल्या देशातल्या बऱ्याच कंपन्यांना स्कोप, आता भारत फोर्ज आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हिंदुस्तान आहे, बऱ्याच कंपन्या ज्या आहेत त्या ह्या फील्डमध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे IT इंडस्ट्री आहे आपल्याकडे, एज्युकेशन आहे आणि रिअल इस्टेट चांगलं आहे. त्याच्यामुळे काळजी करण्यासारखं मला काही वाटत नाही. हे सर्व टेम्पररी फेजेस असतात. याच्यात आपण संधी शोधायची असते. कोरोनामध्ये जसं आपण लगेच बाउन्स बॅक झालो आणि आपण त्याच्यातून रिकवर झालो, सर्व जग निगेटिव्हमध्ये असताना आपण त्या संधीचं सोनं करून आपण ती जी काय लस तयार केली आणि जगाला दिली. एका बाजूला चायनाचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यांनी जे काय लस तयार केली होती, काय केलं होतं त्यांनी, त्याच्यामुळे कोरोना पसरला, सारं जग त्यांच्या विरुद्ध गेलं. पण ऑन द कॉन्ट्ररी इंडियाच्या बाजूने अख्खं जग आपल्या बाजूने आहे. त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे की वी आर ऑन द राईट ट्रॅक. टेम्पररी फेजमध्ये कोणी म्हणजे जाऊ नये, आपण शांत बसावं. जिथे जिथे शक्य आहे तिथे पैसे तुम्ही ॲड करत जा, असं माझं. किती वेळ बाजार असर राहील बरं? माझ्या दृष्टीने 1.5 ते 2 महिन्यापेक्षा जास्त काळ हे राहणार नाही, कारण त्यांनाही परवडणार नाही. कुठल्याच देशाला हे परवडण्यासारखं नाही आहे, कारण याला पैसे द्यावाच लागतात. आता USच्या सिनेटने सुद्धा सांगितलेलं आहे त्यांना की ही तुम्ही विदाऊट परमिशन तुम्ही परस्पर युद्ध पुकारलेलं आहे, तर काँग्रेस त्यांच्या याचं परमिशन घेतल्याशिवाय हे युद्ध केलंच कसं काय चालू. तर त्याच्यामुळे तिथल्या पब्लिकचा पैसा ह्या युद्धामध्ये घालवणं त्यांनाही परवडणारं नाही आहे. म्हणून पुतीन आणि त्यांची चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे अल्टिमेटली माझ्या दृष्टीने की हे काळ 1.5 ते 2 महिन्यापेक्षा जास्त चालणार नाही. हमास आणि इस्रायल आणि ते बाकीचे जे होते त्यांची गोष्ट वेगळी होती, त्यांचा एरियापुरता मर्यादित होतं. इथे त्यांनी बॉम्ब करू नये असा त्यांचा उद्देश आहे, पण क्रूड ऑईल हा मेन त्यांचा टार्गेट आहे. त्याच्यामुळे अमेरिकेला सर्व देशांनी बायपास केल्यामुळे डॉलरचं व्हॅल्युएशन कमी होतं. आत्ता जरी ते टेम्पररी वाढत असेल, पण त्यांचं डेट इतकं मोठं आहे की त्यांना ते इंटरेस्ट देण्यासाठी परत कर्ज घ्यावं लागतं, परत डॉलर प्रिंट करावं लागतं. त्याच्यामुळे ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना ह्या सर्व देशांनी किंवा युरोपियन देशांनी आपल्याबरोबर ट्रीटी जी केली, त्याच्यामुळे आपल्याला भारताला इम्पॅक्ट होणार, पण इतका इम्पॅक्ट विथ रिस्पेक्ट टू अदर कंट्रीज नाही होणार. आणि आपल्या देशाचं जे पॉप्युलेशन आहे 70% आपले यूथ पॉप्युलेशन आहे. त्याच्यामुळे ह्यात यूथ पॉप्युलेशनमुळे सेल्फ कन्झ्युमिंग असल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं खूप काही त्रासदायक होईल असं वाटत नाही. त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये. नक्कीच आपण बघू शकतो की आखाती देशात मध्य आशियातील जे युद्ध चालू आहे त्याचे परिणाम भारतातील शेअर मार्केट जे आहे त्याच्यावरती होतो आहे. जवळपास 270 लाख कोटीचं नुकसान जे आहे ते झाल्याची माहिती आपल्याला संजय कोटकर जे गुंतवणूक सल्लागार आहेत त्यांनी दिलेली आहे. मात्र ही जी परिस्थिती आहे ती तात्पुरती आहे. ही लवकरच म्हणजे जवळपास कालावधीच सांगायचं झालं तर 1 ते 1.5 महिन्यात ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती पूर्ववत होऊ शकते असा अंदाज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे गुंतवणूकदार जे आहेत त्यांनी जास्त घाबरून न जाण्याचा सल्ला यावेळी दिल्याचं पाहायला मिळते. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.